जय महाराष्ट्र। नमस्कार, मी सिद्धी जोशी। ग्राउंड झिरो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहुयात आठवड्याभरातील महत्त्वाच्या बातम्या। मविया आणि संपकऱ्यांची चर्चा निष्फळ ठरली आहे। परिवहन मंत्री अनिल परब आणि संपकरी यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली। एसटी विलीनीकरण करू शकत नाही असं अनिल परब म्हणाले। माझ्याकडून ही बैठक सकारात्मक असल्याचं देखील अनिल परब यांनी म्हटलंय। एसटीचे विलीनीकरण करू शकत नाही असं अनिल परब यांनी म्हटलंय। एसटीचा संप चिघळणार असल्याचं दिसतंय। सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे संपकरांना भडकवण्याचं काम करत आहेत। त्यांची जबाबदारी कोणी घेत नाहीये, फक्त संप भडकवण्याचं काम करतायत। आणि कामगारांचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी काय सदाभाऊ खोत किंवा गोपीचंद पडळकर घेणार नाहीत। ते हळूहळू संपापासून दूर जातील। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काय दिली प्रतिक्रिया पाहूयात। आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची अशी मागणी होती की तुम्ही 12 आठवड्याची मुदत आहे त्यामध्ये कमी करा, तर ती कमी करायला त्यांच्याकडून सकारात्मकता आम्हाला त्यांनी दाखवलेली आहे। बाकीचे काही विषय ते आम्ही इथून आझाद मैदानावरती जाऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा करू। कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं आम्ही बघून त्याच्यावरती निर्णय काय घ्यायचा ते आम्ही ठरवणार आहे। अजून संप माघारी घेण्याच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेण्यास एसटी कर्मचारी तयार नाहीयेत। याच दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे। शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली। परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सिल्वर ओक येथे 10 मिनिटे चर्चा झाली। या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली। या प्रकरणात समन्वयाने सुवर्ण मध्य काढत संप कसा मिटवता येईल या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्र्यांना काही पर्याय सुचवले आहेत। या पर्यायांचा एक सुधारित प्रस्ताव परिवहन मंत्रालयात आज तयार करत आहे। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेण्यास एसटी कर्मचारी तयार नाहीयेत। याच दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली आहे। शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली। परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सिल्वर ओक येथे 10 मिनिटे चर्चा झाली। या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली। यावर आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे यांनी सदाभाऊ खोत यांच्यासोबत बातचीत केली आहे। पाहूयात। एसटी कामगारांना आमंत्रण आले सरकारकडनं आणि आता एसटी कामगार शिष्टमंडळ सदाभाऊ खोत आणि चित्रा वाघ या अनिल परबांच्या भेटीला जात आहे। आमंत्रण आले तुम्हाला सरकारकडनं? हो, सरकारकडून आमंत्रण आलेलं आहे आणि सह्याद्रीवरती आम्ही जात आहोत आणि एसटी कामगारचे जे प्रतिनिधी आहेत कर्मचाऱ्यांचे ते प्रत्येक विभागातून एक एक कर्मचारी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण इथल्या एक एक प्रतिनिधी असेल। निश्चितपणानं चर्चेतूनच मार्ग निघत असतो। मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ही भूमिका कर्मचाऱ्यांची आहे, कारण शेवटी त्यांनी या लालपरीसाठी मोठे योगदान या कर्मचाऱ्यांनी दिलेलं आहे आणि लालपरी हे महाराष्ट्राची शान आहे, ती ताटमानेनं उभा राहिली पाहिजे ही भूमिका कर्मचाऱ्यांची आहे। काही सुवर्ण मध्य साधणार आहात? नाही, ते सरकारच्या मनावर आहे। त्यांना काय वाटतं, त्यांच्या मनामध्ये दया आहे का? सरकार हे आईसारखं आणि बापासारखं असावं, पण हे हिटलर सारखं हुकुमशाह सारखं जे सरकार असतं
त्या अहंकारामध्ये त्याच्या कर्तृत्वानंच ते जात असतं. धन्यवाद. निश्चितच आता काही वेळातच सदाभाऊ खोत आणि एसटी कामगारांचं शिष्टमंडळ हे परिवहन मंत्री अनिल परबांची भेट घेऊन काय तोडगा निघतो को याकडे सर्वजण लक्ष लागले. कॅमेरा पर्सन नित्यानंद, प्रशांत गोडसे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कामगारांनी पुकारलेला संप 15 दिवसांनंतरही सुरूच आहे. हा संप मागे घेतला जावा म्हणून राज्य सरकारकडून हर तऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता एसटी महामंडळानं कामगारांना संप मागे घेण्याचं व कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. तसंच संप सुरू राहिल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या धोक्याची जाणीव देखील करून दिली आहे. महामंडळानं आज कामगारांना उद्देशून एक पत्रक काढलं आहे. त्या पत्रकावर भावनिक आवाहन देखील करण्यात आलंय. महामंडळानं कामगारांसाठी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे आपली लाल परी आधीच आर्थिक संकटात आहे. संप करून तिला आणखी गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा 12,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. असं असूनही गेल्या 18 महिन्यांचं वेतन महामंडळानं दिलं आहे. त्यासाठी राज्य सरकारनं 3,549 कोटींचा निधी दिला आहे. यापुढे सर्वांचं वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही महामंडळानं दिली आहे. यावर अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. माझ्यावरती आरोप केला, त्याची चौकशी करा, चौकशीत मी दोषी सिद्ध झालो तर मला फाशी द्या, पण कामगारांचं नुकसान करू नका. कामगारांचं नुकसान करू नका. ते जे भरकटवत आहेत त्यांना देखील स्वतःला माहिती आहे की आपण चुकीची मागणी लावून धरलेली आहे आणि म्हणून ते आता भ्रष्टाचार, काही चुकीच्या गोष्टी, आणखीन वेगवेगळे आरोप करतील. सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे संपकरांना भडकवण्याचं काम करत आहेत. त्यांची जबाबदारी कोणी घेत नाहीये. फक्त संप भडकवण्याचं काम करतायत आणि कामगारांचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी काय सदाभाऊ खोत किंवा गोपीचंद पडळकर घेणार नाहीत. त्या हळूहळू संपापासून दूर जातील. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फूट पडण्याची शक्यता आहे. कृती समितीच्या एका सदस्याला कामगारांनी बाहेर काढलंय. आझाद मैदानावर संपकरी एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया काय आहेत ते पाहूयात. महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांना, मनसेचे नेते येत आहेत, मी आवाहन करतो की मग आम्हाला ही लढाई रस्त्यावर घेऊन जावं लागेल आणि अशा पद्धतीने जर सरकारनं निर्णय घेतला तर मात्र आम्ही मैदान सोडू आणि रस्त्यावरच्या लढाईला उभा राहू. हा इशारा माझा सरकारला. एसटी कामगारांच्या पाठीशी आम्ही सर्वजण कुठलाही पक्षीय भेदभाव न ठेवता आपल्या पाठीशी उभे आहोत एवढं आपण लक्षात ठेवावं. आणि मला असं वाटतं तुम्ही विसरला असाल पण आमच्या लक्षात रस्त्यावरची लढाई कशी करायची आणि संघर्ष कसा करायचा हे आम्हाला शिकवायची गरज नाही. यापूर्वीच्या सरकारने सुद्धा अशाच पद्धतीनं कर्मचाऱ्यांना वागणूक दिलेली आहे. कारण यापूर्वी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी संप केलेला होता. मला वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी 17 मध्ये, त्यावेळी संप केलेला होता आणि त्याही वेळा मी पाठिंबा दिलेला होता. म्हणजे मी यांच्याच बाजूला आहे. सरकार बदललं तरी माझी भूमिका बदललेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता मनसेनं देखील उडी घेतलीय. एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याची कळकळीची विनंती केली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आता या प्रकरणात राज ठाकरे जातीनं लक्ष घालणार असून लवकरच ते राज्य सरकारशी संवाद साधून कर्मचाऱ्यांशी बोलणार आहेत. या संदर्भातील माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. विशेष म्हणजे या आंदोलनात राज ठाकरे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. साहेबांनी त्यांच्या सगळ्या संवेदना वेदना ऐकून घेतल्या, त्यांच्या भावनाही ऐकल्या. ह्या संपाचं वैशिष्ट्य हे आहे की 28 संघटनांनी मिळून संप जाहीर केलेला आहे. परंतु आता
या सगळ्याच 1 लाख कर्मचाऱ्यांनी सगळ्या संघटना बाजूला ठेवून आता सगळे एसटी कामगार स्वतः रस्त्यावर उतरले आणि संघटना विरहित ती लढाई लढते. यावर अनिल परब आणि प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. कामगारांकडनं हा निरोप येतोय की आम्ही कामावर येऊ इच्छितोय, परंतु आम्हाला इथे अडवलं जातंय. आम्हाला कामावरती येण्यापासून परावृत्त केलं जातंय आणि त्यामुळे मी सगळ्या डीसींचं ऐकून घेतलं. आता मी डीजींशी बोलतोय की जे कामगार कामावर येऊ इच्छित आहेत त्यांना पूर्णपणे संरक्षण दिलं जाईल आणि मला असं वाटतं की बरेचसे कामगार कामावर यायला तयार आहेत. तर असे जे कामावर येणारे कामगारांना पूर्णपणे संरक्षण दिलं जाईल आणि एसटीची सेवा लोकांसाठी रुजू करण्याचा प्रयत्न केला जाईल. सांगितले की मला कर्मचाऱ्यांबरोबर चर्चाच करायची नाही. म्हणजे मला वाटतं युनियन त्यांच्या ऐकण्यात आहे आणि त्याच्यामुळं युनियनशी चर्चा करणं त्यांना सोयीचं वाटतं. परंतु आता हे आंदोलन युनियनच्या हातात राहिलं नाही, कुठल्या नेत्याच्या हातात राहिलेलं नाही, कुठल्या पक्षाच्या हातात राहिलेलं नाही. हे आंदोलन कर्मचाऱ्यांचं झालंय, जनतेचं झालंय. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कमालीचा तणाव निर्माण झालाय. संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच असल्यानं कर्मचारी देखील आता आरपारच्या लढाईत उतरले आहेत. या लढ्याच्या प्रत्येक घटनेचे अत्यंत संवेदनशीलपणे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी वार्तांकन करत आहे. याच निमित्ताने आयोजित लक्षवेधी चर्चेत सहभागी झालेल्या ज्योत्स्ना गोटे या संपकरी महिलेचा मवियाच्या अनास्थेविरोधात बांध फुटला आणि ही महिला कार्यक्रमातच ढसाढसा रडू लागली. हा प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागच्या भावना किती तीव्र आहेत तेच यातून समोर येत आहे. पाहूयात या महिला कर्मचाऱ्यांच्या भावना. आम्हाला आमच्या भविष्य लेकरांच्या त्यांना आम्ही साधे कपडे, या वर्षी तर आमची एवढी दिवाळी आम्ही इथे भाकरी खाल्ल्या सर, झुणका भाकर खाल्ल्या लेकरासहित. तुम्ही तर तुमच्या घरी सगळ्यांनी एन्जॉय केलं असेल ना, आम्ही तर इथे भाकरी खाल्ल्या ना सर. इथं सुद्धा आम्ही मंडपामध्ये ना कोणी भावाला ओवाळायला गेला ना कोणी गेला, आम्ही काऊन असन सर इथे. आम्हाला शौक आहे का इथे बसायचा, आम्हाला हौस आहे का घरदार सोडून इथं बसायची. आमची व्यथा असेल ना सर काहीतरी तेव्हाच बसत आहे ना आम्ही. आमचा काही त्रास असेल तेव्हाच मागत आहे ना सर आम्ही. तुम्हाला कळत कसं नाही, समजत नाही. एवढे लोक मरून राहिले सर, मुख्यमंत्र्यांना समजत नाही का सर. वोटिंग घ्यायला कसे येता तुम्ही आमच्याकडे. आज तुम्हाला आम्ही सरकार म्हणून निवडून देतो, काऊन देतो, आमच्या हाल करायसाठी देतो का तुम्हाला आम्ही. ज्योत्स्नाताई माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही धीर धरा, तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही धीर याच्यासाठी सोडू नका कारण तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही धीर सोडू नका. एसटी महामंडळाचे विलिनीकरण अशक्य. अर्थमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे विलिनीकरण करण्याची मागणी केली होती. केवळ मदत करता येईल, विलिनीकरण नाही. मुनगंटीवारांनी कर्मचाऱ्यांना असं आश्वासन दिलं होतं. निवेदन आहे सर. काय एसटी कर्मचारी सर एकही जबाब आलेला नाही तुमच्याकडून. सांगतो ना आता जबाब. 56,000 कर्मचाऱ्यांनी सह्या केल्या विलीन करता येत नाही कायद्याने, पण त्याच्या उत्तर तरी द्यायला पाहिजे. उत्तर एवढे एसटी कर्मचारी तुमच्यावर आज धरून आहेत सर. विलीनीकरण नाही करत. पण सर त्याच्या उत्तर काही ना काही. मी सांगतो ना विलीनीकरण करता येत नाही. निम शासकीय कर्मचारी असून सुद्धा सर विलीनीकरण नाही करता येत. निम शासकीय कर्मचारी मदत करता येत. सलग 15व्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. राज्यामध्ये तब्बल 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयावर धडक दिली आहे. सांगलीतले एसटी कामगार मुंबईत दाखल झाले. गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. अमरावती कर्मचाऱ्यांचं मुंडन आंदोलन करण्यात आलं. अमरावती मध्यवर्ती एसटी स्थानकातही खिचडी शिजवून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार रवी राणा यांनी मंत्री अनिल परब यांचा पुतळा जाळला. या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात.
एसटी महामंडळाच्या संपाच्या संदर्भात सरकारची भूमिका असंवेदनशील आहे. हा संप चिघळू नये अशी आमची देखील या ठिकाणी आम्हाला देखील वाटतं. परंतु सरकार हे केवळ दमनशाहीच्या भरोशावर दाबून आणि लोकांवर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करेल तर ते आंदोलन अजून वाढेल. चर्चेतनं मार्ग काढला पाहिजे आणि त्यातनं मला असं वाटतं की काही ना काही दिलासा या कर्मचाऱ्यांना सरकारने दिला पाहिजे. जर तुम्ही भ्रष्टाचार करत असाल आणि या कर्मचाऱ्यांच्या गळ्याचा जर फास तुम्ही आवळणार असाल तर हा कर्मचारी या सरकारचा फास आवळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज आम्ही इथं शांततेत बसतोय. पण आज तुम्ही निर्णय नाही घेतला तर हे सगळे कर्मचारी परत मंत्रालयाच्या दिशेनं कूच करतील. एसटी संपाबाबत राजकीय नेत्यांच्या विविध भूमिका समोर येत आहेत. बुधवारी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विलनीकरण शक्य नसल्याचे वक्तव्य मांडणारी भूमिका समाज माध्यमात व्हायरल झाली होती. त्यानंतर एसटी संपाबाबत शरद पवार आणि विद्यमान मुख्यमंत्री यांची वक्तव्य समोर आली आहेत. एका वक्तव्यात अनिल परब यांना एसटीचा प्रश्न सोडवण्याचे आदेश देत आहेत तर दुसऱ्या वक्तव्यात मुख्यमंत्रीपदी बसायच्या आधीच्या वक्तव्यात शिवसेना पक्षप्रमुख म्हणून संपकऱ्यांशी कसे वागावे याची आठवण करून दिली जाते. जे शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला सांगितलं होतं शिवशाहीचं सरकार आल्यानंतर की एक तर माझ्या राज्यामध्ये कोणालाही मोर्चा काढण्याची वेळ येता कामा नये आणि जर का कोणाचा मोर्चा आलाच तर तो ज्या मंत्र्यांच्या खात्यासंबंधित असेल तो मंत्री 6व्या मजल्यावर खाली येऊन मंत्र्याला त्या लोकांना सामोरा गेला पाहिजे. बोला माता भगिनीनो का आलात, काय काय माझं चुकलं, मी काय करू तुमच्यासाठी. याला म्हणतात लोकशाही. येत्या अर्ध्या दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळी बैठक घ्या. ताते शिंदे आणि त्यांचे सहकारी यांना वेळ द्या, त्यांना निमंत्रित करा. परिवहन खात्याच्या सचिवाला बोला, राज्य सरकारच्या अर्थ खात्याच्या सचिवाला बोला आणि यांच्या मागण्या या त्यांच्यापुढे आधीच ठेवून त्या बैठकीमध्ये हा निकाल एका बैठकीत घेण्याच्या बद्दलची तयारी तुम्ही ठेवा. सांगलीत एसटीसाठी पर्यायी व्यवस्था सुरू करण्यात आल्यानं प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. एसटी संप कायम असल्यानं सांगलीत खासगी प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सांगली बस स्थानकावर पोलीस, आरटीओ आणि एसटी अधिकारी यांच्या उपस्थितीत ही प्रवासी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील प्रमुख मार्गासह पुणे मार्गावर ही खासगी प्रवास वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी पोलिसांसोबत बातचीत केली आहे. पाहूयात. पोलीस प्रशासन, आरटीओ विभाग, राज्य शासन आणि खाजगी संघटनेचे पदाधिकारी तसेच एसटी प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने एक मीटिंग घेऊन खाजगी वाहतूक सेवा सुरू केली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये याच्यासाठी आपण वाहनांची उपलब्धता करून दिलेली आहे. एसटीचा जो रेट आहे, प्रवासाचा जो रेट आहे त्या दराप्रमाणेच इथं तिकीट आकारणी किंवा त्यांच्याकडून भाडं घेतले जात आहे प्रवाशाकडून. पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन पार पडलं. शिवाजीनगर एसटी डेपो बाहेर अर्धनग्न आंदोलन देखील पार पडलं. सरकारनं काढलेला GR मान्य नाही. सरकार विरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी अर्धनग्न आंदोलन पार पडलं. औरंगाबादमध्येही एसटी कर्मचाऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन पार पडलं. मध्यवर्ती बस स्थानकात कर्मचाऱ्यांचं आंदोलन पार पडलं. राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे तुम्हालाही वेतन आयोग देऊ असं माजी मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे कामगार संघटनेच्या अधिवेशनामध्ये 1 लाख कामगारांसमोर जाहीर आश्वासन दिलं. त्याही सरकारने ते पाळलं नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये आमची सत्ता आली तर आम्ही तुमच्या शासनात विलिनीकरण करू हा जो शब्द दिलेला आहे एवढाच शब्द पाळा आणि आमच्या कर्मचाऱ्यांना उदरनिर्वाहापुरतं शब्द पाळला पाहिजे या सरकारने. आणि या सरकारने जाहीरनाम्यात दिलेला जो शब्द पाळला जात नाही म्हणून आम्हाला हे आंदोलन करायची वेळ आलेली आहे.
सरकारचा कागद आंदोलकांना अमान्य आहे. मवियानं विलनीकरण अभ्यास समितीची स्थापना केली. समिती स्थापण्याचा निर्णय अमान्य आहे. न्यायालयाचा परिवहन मंत्र्यांना दणका. महाविकास आघाडीने अखेर कागदी आदेश काढला. आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना समिती स्थापण्याचा निर्णय अमान्य आहे. सरकारचा कागद आंदोलकांना अमान्य आहे. महाविकास आघाडीने विलनीकरण अभ्यास समितीची स्थापना केली. समिती स्थापण्याचा निर्णय आंदोलकांना अमान्य आहे. या संदर्भातील काही राजकीय प्रतिक्रिया पाहूयात. आम्हाला असं होतं की हे सगळं दिल्यानंतर वर्कर्स परत ते स्ट्राईक विड्रॉ करणार म्हणून आणि कामावर येईल. पण वर्कर्स तर्फे असं म्हटलं गेलं की नाही, ते GR बरोबर नाहीये आणि ते म्हणून त्यांना मान्य नाहीये. तर त्याच्यानंतर कोर्टने सांगितलं की बरोबर ठीक आहे, आता जे पुढचं ऑर्डर करायचं ते कोर्ट करेल. आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे कंटेम्प्ट काढायचं असेल काय तुम्हाला लिबर्टी देऊ आणि तुम्ही पुढच्या करा जे करायचं. जर एखाद्या जातीच्या संदर्भामध्ये कर्नाटकाचा संदर्भ दिला जातो, परंतु ह्या ड्रायव्हिंग करणाऱ्या गेअर टाकून गावोगाव पळणाऱ्या कष्टकऱ्यांच्या बाबतीत तेलंगणाचा संदर्भ यांना का अमान्य झाला, का तशा प्रकारचा पॅरेग्राफ 6 आणण्यात आला नाही या पॉलिसीमध्ये. त्यामुळे हे सगळं खोटारडं आहे. आणि आम्ही सांगितलं आणि आम्ही न्यायालयाला 82,000 लोकांच्या मतं की आम्ही आमच्या या म्हणजे दुखवट्यासोबत तटस्थ आहोत अशा सह्यांसहित आम्ही दिलं. जनतेला अडवू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. ते खाजगी लोक असतील किंवा एसटीचे कर्मचारी असतील. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारने सकारात्मक निर्णय घेतलाय. त्यांचे जे काही बाकीचे प्रश्न होते ते सोडवलेत. बाकीच्यासाठी चर्चेची तयारी दाखवलेली आहे. परंतु केवळ कोणाच्या राजकीय हट्टापोटी लोकांची अडवणूक होऊ नये अशा प्रकारची मी पुन्हा एकदा विनंती सर्व एसटी कर्मचाऱ्यांना करतो. सरकारचा GR कर्मचाऱ्यांना अमान्य असून विलीनीकरणासाठी समिती गठीत हवी, तसा निर्णय हवा ही कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी आहे. कोर्टाचे आदेश असतानाही कर्मचारी संप करतायत, यावरून त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न झालाय हे सरकारने समजून घ्यायला हवं. जनतेची गैरसोय होऊ नये असं बोलत असताना कर्मचारी जनतेचा भाग आहेत याचा सरकारला विसर त्या ठिकाणी पडलाय. कर्मचाऱ्यांना देखील आमचं राज्य शासन म्हणून आव्हान आहे की आपण थोडं या सगळ्या बाबतीत राज्य शासनाची भूमिका ही तुमच्या बाजूचीच आहे, सहानुभूतीची आहे. आणि म्हणून आजपर्यंत कोविड असताना देखील पगार वेळेवर व्हावा यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी एसटीला मदत केलेली आहे. आणि म्हणून ज्या काही मागण्या आहेत त्या सकारात्मकरित्या चर्चा करून आपण निश्चितपणे सोडवूया. महाविकास आघाडी याबद्दल सहानुभूती एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूचीच आहे. परंतु लोकांचे हाल अपेष्टा न होता हा प्रश्न कसा मार्गी लावता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. एसटी संपाची रविवारपासून व्याप्ती वाढवली. सोमवारी एसटी संपावर पुन्हा न्यायालयीन सुनावणी पार पडली. एसटी कर्मचारी संप प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. शनिवारी उच्च न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला नाही. पुढची सुनावणी ही सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी बोलावण्यात आली. एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. सोमवारपर्यंत आमचा संप हा चालूच राहील आणि सोमवारी जर आमचा निकाल लागला नाही तरी आमचा संप चालूच राहील. आणि न्यायालयाला आम्ही हेही सांगितलं की जोपर्यंत म्हणजे आजपर्यंत जरी आमच्या संपात 50% 40% प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे लोक होते, परंतु उद्यापासून आम्ही लोकांना आमच्या कर्मचाऱ्यांना मोटिवेट करणार संपात सहभागी व्हा आणि संपात सहभागी होऊन संप यशस्वी करा म्हणून हे करणार. यानंतर वेळ झालीये इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.